नमस्कार मंडळी. पितृपक्ष म्हणजे काय? पितृपक्ष श्राद्ध का करावेत? पितृपक्षात केलेले विधी खरंच पितरांपर्यंत पोहोचतात का? ह्याचबद्दल आज आपण जाणून घेऊयात. पितृपक्षाला श्राद्ध पक्षसुद्धा म्हणतात. हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष असं महत्त्व आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा ते सर्वपित्री अमावस्या तिथीपर्यंतचा जो काळ आहे तो पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या पंधरवड्यात आपल्या दिवंगत पितरांच्या शांततेसाठी श्राद्ध तर्पण विधी केला जातो, ज्यात गाय, कुत्रा, कावळा यांना विविध पदार्थ खाऊ घातले जातात, अन्नदान केलं जातं. असा समज आहे की या पंधरवड्यात केलेले अन्नदान हे पितरांपर्यंत पोहोचतात. त्यांच्या अतृप्त आत्म्यांची तृप्ती त्यामुळे होते आणि त्यांना शांतीसुद्धा मिळते. धार्मिक कथेत सुद्धा सांगण्यात आलं आहे की देवपूजा करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने पितरांची पूजा करावी. जर पितर खुश असतील तर देवसुद्धा खुश होतील. पितृपक्षात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी त्यांना श्राद्ध तर्पण करण्यात येते. पितरांच्या मृत्यूतिथीनुसार प्रतिपदा ते अमावस्या ह्या दरम्यान श्राद्ध करण्यात येते. जर एखाद्या पितराची मृत्यूतिथी आपल्याला जर माहीत नसेल तर पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्वपित्री अमावस्येस तर्पण करता येते. या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध कर्म एकत्र होऊ शकते. असं म्हटलं जातं की मृत्यूनंतर ज्या पितरांचे नियमानुसार श्राद्ध कर्म होत नाही त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे का, पितृपक्षाच्या मागे एक ज्योतिषीय कारण सुद्धा आहे. एखादी व्यक्ती यशाच्या जवळपास जाऊन ऐन वेळेला अनाकलनीय कारणामुळे यश गमावून बसते किंवा एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्तीत सुद्धा समस्या येतात किंवा संपत्तीचा अचानकपणे नाश होतो इत्यादी समस्या भेडसावत असलेल्या व्यक्तीला ज्योतिषी कुंडलीत पितृदोष असल्याचं सुद्धा सांगतात. असा जर दोष असेल तर त्या व्यक्तीस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये पितरांच्या शांतीसाठी पितृदोष विधी करण्याची आवश्यकता सुद्धा भासते. असं म्हटलं जातं की पितृपंधरवड्यामध्ये यमलोकातून पितर म्हणजेच मृतपूर्वज कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी एक समजूत आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाचे वर्णन गरुड पुराणात करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये श्राद्ध पक्षाचं महत्त्व देखील नमूद करण्यात आलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये निसर्ग, समस्त प्राणीमात्रा ह्याबरोबरच मृत व्यक्तींच्या सुद्धा कल्याणाचा विचार करून ठेवण्यात आलेला आहे. हेच ह्यावरून दिसून येतं. हे झालं पितृपक्षाबद्दल. आता तुम्हाला माहिती आहे का की पितृपक्षात श्राद्धविधी का केला जातो किंवा त्याचं इतकं का महत्त्व आहे? श्राद्ध म्हणजे श्रद्धेनं केलं जाणारं दिवंगत व्यक्तीचं स्मरण. पितृपक्षाच्या निमित्तानं दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. आपल्या पूर्वजांवर आपली श्रद्धा असणं हाच या श्राद्धाचा मुख्य उद्देश आहे. तसंच या काळात तर्पण, श्राद्ध, पिंडदान आणि इतर धार्मिक विधींचे आयोजन केलं जातं. पितृपक्ष हा आपल्या पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तसंच त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचा काळ मानला जातो. मान्यतेनुसार या काळात पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी तर्पण आणि श्राद्ध विधी करण्याची परंपराच आहे. भक्तिभावाने भोजन, दान, तर्पण, अर्पण केल्याने पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. या धार्मिक विधींमुळे घरात शांती, समृद्धी आणि शुभत्वाची अनुभूती होते. पितृपक्षात पूर्वजांना श्रद्धेनं केलेलं अर्पण अत्यंत फलदायी मानलं जातं. पूर्वज जर प्रसन्न झाले तर वंशात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी येते. श्राद्ध पक्ष हा फक्त विधी नसून कृतज्ञतेचं सुद्धा एक प्रतीक आहे. आपण ज्या पूर्वजांमुळे या जगात आलो त्यांचं स्मरण हे केलंच पाहिजे. म्हणूनच पितृपक्षात श्राद्ध पक्षाला खूप सारं महत्त्व आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की पितृपक्ष म्हणजे काय आणि पितृपक्षात श्राद्ध विधीला इतकं महत्त्व का आहे किंवा तो का केला जातो. पक्ष पंधरवडा सुरू असल्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला आजच फॉलो करा. भेटू पुढच्या नेक्स्ट अशा इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.